आज खूप दिवसभर असा पाऊस चालू होता, रिमझिम रिमझिम असा. आणि मग त्यामध्ये ताजी ताजी पालक दिसली तर मग पालक पकोडी करायची असा मूड झाला. म्हणून मग आज आपण बनवणार आहोत पालक पकोडे. तर त्यासाठी साहित्य पहा, मी इथे काय काय घेतलेलं आहे. एवढी अशी पालक घेतलेली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, लसूण जिऱ्याची पेस्ट आणि थोडा सांबार ते पण कट करून घेतला आहे, आणि 2 वाटी बेसन. तर चला मग आपण बनवूया आपण आता पालक पकोडे. पालक कट करून घेऊया आपण आता हे. आणि पाऊस चालू असला बाहेर की भजी खाण्याची वेगळीच एक मजा असते. तर आता आपण भजी गरमागरमात बनवून घेऊया पालक पकोडे. तर आपण आता हे साहित्य सगळं एकत्र करून घेऊया. तर सर्वात अगोदर मी हे बेसन टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये कट केलेला पूर्ण कांदा टाकून घेऊया, मिरच्या टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मिरच्या. तिखट जर म्हणजे खात असाल तर जास्त टाकायच्या, आणि कमी खात असाल तर थोडे कमी टाकायचा. आणि सांबार पण टाकून घेते. हे मी धुवून स्वच्छ कट करून घेतलेलं आहे, ते पण टाकून घेते. आणि लसूण जिऱ्याची पेस्ट ते पण टाकून घेते, आणि पालक पण टाकून घ्यायचे आता. चवीनुसार मीठ, थोडा ओवा, अर्धा चमच, ते पण असा हातावर ब्रश करून टाकायचा. आणि टेस्ट खूप भारी लागते भाजीची. असं टाकून द्यायचं. आणि थोडी 1 चिमूट हे टाकायचा खाण्याचा सोडा, जास्त नाही टाकायचा. तर आता सर्वात अगोदर मी हे असं मिक्स करून घेणार आहे, कारण की पालकमध्येच खूप पाणी असते. नंतर पाणी आपण जसं लागलं तसं टाकू. आता एकत्र मिक्स करून घेऊ आपण. आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आता छान गरम पण झालेलं आहे. तर हेच गरम तेल आपण या मिश्रण मध्ये टाकून घेऊया, 2 चम्मच. त्याने आपली भाजी अशी कुरकुरीत होतील, छान होतील. तर 2 चम्मच मी तेल टाकून घेतलेलं आहे. आणि तेल टाकून आता मिक्स करून घेऊया. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार जास्त पालक पण टाकू शकता. मी थोडी कमी टाकलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि आता हे तयार झालेलं आहे आपलं. तर आपण टाकून घेऊया आता कढईमध्ये. तर तेल तपलं टाकलं, पाहू आपण एक सध्याचा टाकू. तेल छान तपलेलं आहे, आपण पाहू शकता. तुम्ही अलगद वर तरंगला आपला. तर आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया हे. सुरुवातीला थोडा मी पॉवर फुल ठेवला होता, तेल छान तपू दिलं, आणि आता एकदम कमी केला. तर आता मंद आचेवरच थोडे होऊ द्यायचे, तर आपले थोडे कुरकुरीत होतात छान भजी. छान आपली अशी भजी असं तळून झालेली आहे बघा. छान खरपूस असा कलर येईपर्यंत तोपर्यंत तळून घ्यायचे. लालसर लालसर झालेले आहे, पाहू शकता तुम्ही. हे भजी तयार झालेले आहे आपले. तर मी काढून घेते आता प्लेटमध्ये.
आता अजून पण पुन्हा अशी तशीच टाकून घेते मी आणि त्याच प्रकारे सुरुवातीला जशी आपण काढली तशीच काढून घेते भजी. गॅसचा पावर मी मीडियमच ठेवलेला आहे. मीडियम आचेवरच करून घ्यायचे आपल्याला. जे कोणतेही असो, खाण्यात खूप आनंद येतो पावसाळ्यात. कांदा भजी असो, साधे भजी असो, पालक भजी असो, कोणते पण असो, खाण्यामध्ये खूप मजा येते. पहा, आपले खमंग, कुरकुरीत आणि एकदम तोंडाला चव देणारे अशी पालक पकोडे तयार झालेले आहेत. तर तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडतील. आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आमचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.